सुस्वागतम. विषय मराठी, इयत्ता 4. तर माझ्या बालमित्रांनो, आज आपण मराठी विषयामध्ये शिष्य परीक्षा या धड्याखालील असलेल्या प्रश्नांची उत्तरं समजून घेणार आहोत आणि लिहिणार आहोत. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम शिष्य परीक्षा यह पाठ में दिए हुए प्रश्नों के जवाब लिखने वाले हैं. चला तर मग करूया सुरुवात. शिष्य परीक्षा प्रश्न उत्तरे. तर हे आहेत पहिले मौखिक प्रश्न. मौखिक म्हणजे ओरल. ये प्रश्नों के जवाब हमें ओरली ही देने हैं. तर पहिला प्रश्न आहे, तुम्हाला आवडणाऱ्या शिक्षकाचे नाव सांगा. तर बाळांनो, इथे तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकाचं नाव सांगायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला कोणता विषय आवडतो? अरे वा, आम्हाला मराठी विषय आवडतो. व्हेरी गुड, सुंदर. तिसरा प्रश्न आहे, ऋषींचे नाव काय होते? किती पटकन उत्तर दिलेलं आहे तुम्ही. ऋषींचे नाव अत्री ऋषी होते. अगदी बरोबर. तर अशा प्रकारे आपण मौखिक प्रश्नांची तोंडी उत्तरं दिलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत लेखी म्हणजे रायटिंग. तर सगळ्यांनी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. तर ह्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहिणार आहोत मराठीच्या वहीमध्ये. तर सगळ्यांनी मराठीची वही काढायची आहे, कारण आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तकात जागा दिलेली नाही. तर पहिला प्रश्न आपण लिहिणार आहोत, नदीच्या काठावर कोणाचा आश्रम होता? कोणाचा आश्रम होता बाळांनो? अत्री ऋषींचा. अगदी बरोबर. तर आपण उत्तरं फक्त लिहिणार आहोत मराठीच्या वहीमध्ये. तर सगळ्यांनी आजची तारीख, प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहायचं आहे. आणि आपण लिहिणार आहोत उत्तर 1, नदीच्या काठावर अत्री ऋषींचा आश्रम होता. आणि होता नंतर पूर्णविराम स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहायचं आहे बाळांनो. आता दुसरा प्रश्न आहे, किती शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले? अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. 3 शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले. लिहा उत्तर 2. 3 शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले. आणि झाल्यानंतर द्यायचा आहे पूर्णविराम. तिसरा प्रश्न आहे, गुरूंनी शिष्याला कोणता आशीर्वाद दिला? आणि उत्तर आहे, आयुष्यात तू नक्कीच यशस्वी होशील असा आशीर्वाद गुरूंनी शिष्याला दिला. चौथा प्रश्न आहे, गुरूंनी शिष्यांची परीक्षा घेण्याचे का ठरवले? उत्तर आहे, आपण दिलेली विद्या शिष्य नीट शिकले आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठी गुरूंनी शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. चला आता प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. या प्रश्नांची उत्तरं आपण पाठ्यपुस्तकातच लिहिणार आहोत. तर सगळ्यांनी पाठ्यपुस्तकात लिहून घ्यायची आहेत उत्तरं. पहिलं वाक्य आहे, ते गुरूंचे डॅश घेऊन घरी जायचे. आणि उत्तर आहे आशीर्वाद. दुसरं वाक्य आहे, पहिला शिष्य डॅश गेला. उत्तर आहे फाटकाजवळ. पहिला शिष्य फाटकाजवळ गेला. तिसरं वाक्य आहे, त्या डॅश पाय ठेवून तो पुढे गेला. उत्तर आहे दगडावर. चौथं वाक्य आहे, डॅश त्या 3 शिष्यांचे वागणे पाहत होते. उत्तर आहे गुरुजी. आणि 5वं वाक्य आहे, डॅश तू नक्कीच यशस्वी होशील. उत्तर आहे आयुष्यात.
आयुष्यात तू नक्कीच यशस्वी होशील. तर अशा प्रकारे आपण रिकाम्या जागा भरा मतलब रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए, इसके जवाब हमने लिख दिए हैं. आता पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर बाळांनो, ह्या प्रश्नांची उत्तरं पण आपण लिहिणार आहोत मराठीच्या वहीमध्ये. तर सगळ्यांनी मराठीच्या वहीमध्ये हेडिंग लिहून घ्यायचं आहे. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आणि फक्त आपण उत्तरं लिहून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, गुरुजींनी सकाळी उठून काय केले? उत्तर आहे, गुरुजींनी सकाळी उठून आश्रमाच्या फाटकाजवळ काटे पसरवून ठेवले. दुसरा प्रश्न आहे, पहिल्या व दुसऱ्या शिष्याने काय केले? पहिल्या आणि दुसऱ्या शिष्याने काय केले होते ते काटे पाहून ते आपल्याला लिहायचं आहे. उत्तर आहे, पहिला शिष्य उडी मारून काटे ओलांडून गेला, तर दुसऱ्या शिष्याने मोठा दगड काट्यांवर ठेवून त्या दगडावर पाय ठेवून पुढे गेला. तिसरा प्रश्न आहे, गुरुजी तिसऱ्या शिष्याला काय म्हणाले? उत्तर आहे, गुरुजी तिसऱ्या शिष्याला म्हणाले, तू एकट्यानेच मी दिलेली विद्या उजळ केली आहेस. आता आपण प्रश्न चौथा पाहणार आहोत. कोण कोणास म्हणाले ते लिहा, मतलब किसने किससे कहा. पहिलं वाक्य आहे, आम्हाला आशीर्वाद द्या. कोण म्हणाला आहे? उत्तर आहे, शिष्य गुरुजींना म्हणाले. पुढचं वाक्य पाहूया. दुसरं, तुम्ही उद्या घरी जा. आणि उत्तर आहे, गुरुजी शिष्यांना म्हणाले. आता आपण पाहणार आहोत प्रश्न पाचवा, चूक की बरोबर ते लिहा, मतलब हमें लिखना है सही या गलत. पहिलं वाक्य आहे, एका अरण्यात अत्री ऋषींचा आश्रम होता. उत्तर आहे, चूक. कारण आश्रम कुठे होता? नदीच्या तटावर आश्रम होता, हो की नाही? नदीच्या किनाऱ्यावर, अरण्यात नव्हताच, म्हणून हे वाक्य चूक आहे. दुसरं वाक्य आहे, एकदा 3 शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले. आणि उत्तर आहे बरोबर, एकदा 3 शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले होते. तिसरं वाक्य आहे, गुरुजींनी रस्त्यावर फुले पसरवून ठेवली. उत्तर आहे चूक. अगदी पटकन उत्तर दिलेलं आहे बाळांनो तुम्ही. रस्त्यावर काय पसरवून ठेवले होते गुरुजींनी? काटे, फुले नव्हती, म्हणून हे वाक्य चूक आहे. चौथं वाक्य आहे, पहिला शिष्य दगडावर पाय ठेवून पुढे गेला. आणि उत्तर आहे चूक. कारण दुसरा शिष्य दगडावर पाय ठेवून गेला होता. पहिला शिष्य काटे ओलांडून कसा गेला होता? तर उडी मारून गेला होता, म्हणून हे वाक्य चूक आहे. पाचवं वाक्य आहे, तिसऱ्या शिष्याने गुरूंनी दिलेली विद्या उजळ केली. आणि उत्तर आहे बरोबर. तर अशा प्रकारे चूक की बरोबर ते लिहा या प्रश्नाचं उत्तर पण आपलं लिहून पूर्ण झालेलं आहे. तर बाळांनो, या धड्याखालील असलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थित लिहून घेतलेली आहेत. तर आपण पुन्हा भेटूया आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.